आज आपण कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संप्रेषण कौशल्यांवर एक नजर टाकूया. असं होतं ना कधी-कधी की आपण बोलतो एक आणि समोरच्याला भलंच काहीतरी समजतं. याचं कारण असं आहे की संवाद ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. पण ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे कळलं ना की बरेच गैरसमज आपण टाळू शकतो. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये ना एक बेसिक प्रोसेस असते. एक असतो संदेश पाठवणारा, जो आपले विचार शब्दांमध्ये बांधतो, आणि दुसरा असतो तो स्वीकारणारा, जो ते शब्द उलगडून त्याचा अर्थ लावतो. पण यात सगळ्यात महत्त्वाचं काय, तर फीडबॅक म्हणजे प्रतिसाद. याचमुळे ना संभाषण हे वन वे भाषण न राहता एक खरी चर्चा बनते. दुसरी गोष्ट म्हणजे संवाद नेहमी एकाच पद्धतीचा नसतो. काही संवाद हे वन वे असतात. म्हणजे कसं, तुम्ही ईमेल पाठवता तसे. यात लगेच फीडबॅक मिळत नाही, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. याउलट टू वे संवाद म्हणजे फोनवर बोलणं हे जास्त परिणामकारक ठरतं, कारण इथे माहितीची देवाणघेवाण सतत सुरू असते, अगदी टेनिसच्या मॅचसारखी. आणि तिसरं आणि शेवटचं, कुठलाही संवाद नीट समजून घेण्यासाठी फक्त 5 प्रश्न विचारा. कोण बोलतंय? काय बोलताय? कशातून बोलताय? कोणाला बोलताय? आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? बस. या प्रश्नांमुळे ना संवादाचा उद्देश एकदम क्लिअर होतो. थोडक्यात काय, तर प्रभावी संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तर तुमचा मेसेज कसा पोचतोय आणि त्याचा योग्य परिणाम होतोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.